नमस्कार, मी मेघा प्रशांत भागवत। आज मी इंदोरी वराळे गटातून इच्छुक उमेदवार आहे। गेली 15 वर्ष झाले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आणि पुढेही काम करत राहू। आज माझी प्रचार फेरी पहिल्या गटात संपूर्ण होत आहे। मला जेवढा प्रतिसाद चांगला भेटतोय की 100% तुम्हीच निवडून येणार असं कॉन्फिडन्सने सांगतात ते मला की तुम्हीच निवडून येणार आहे आणि तशी कामही दादांनी केलेली आहे आणि पुढेही तसंच करत राहू। तर मी प्रचार फेरी करत असताना आदिवासी महिलांचे प्रश्न, रस्ते, गटारी तसंच वाहतुकीची कोंडी यासाठी जे प्रश्न आहेत ते पहिले सोडवणार आहे आणि तसा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे। काय ते अजून तिकीट जाहीर झाले नाही, मात्र आपली पहिली प्रचार फेरी पण पूर्ण झालेली आहे। कशा पद्धतीने हे प्रचाराला तुम्ही सुरुवात केली? सर्वप्रथम आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन सगळ्या महिलांचे, माझ्या बांधवांचे गाठीभेटी घेतल्या। त्यांना आम्ही आम्ही इच्छुक आहोत असं सांगितलं, पण आमच्या अगोदरच त्यांनी आमचंच सांगितलं की तुम्हीच निवडून येणार आहे, असं खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलाय आम्हाला। आमचे तसंच वराळे, सातळ, जांभूळ, राजपुरी, सांगवी अशा बऱ्याच प्रत्येक गावांमध्ये आमची पहिली प्रचार फेरी झालेली आहे आणि प्रत्येक गावाने आम्ही पर्सनली जाऊन सगळ्यांना भेटून सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन सगळ्यांना इच्छुक आहे असं प्रत्येक ह्याच्यात सांगितले। प्रत्येक गावात जाऊन गाव भेट दौरा असं प्रत्येक गावांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक गावांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। खूप छान पद्धतीने प्रचार चालू आहे। आज मेघाताई भागवत या नवलाकुंभरे गावामध्ये प्रचारासाठी आलेल्या आहेत। घरोघरी जाऊन त्या सगळ्यांची भेट घेत आहेत आणि त्यांना 100% लोकांचा सपोर्ट हा भेटत आहे। सगळेजण त्यांना उत्सुकतेने बोलत आहेत की आम्ही फिक्स मध्ये तुम्हाला सपोर्ट करणार आहे आणि तुमचं सीट हे जिल्हा परिषदचं फिक्स लागणार आहे, अशा पद्धतीने सगळ्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे। असं काय काम केलं इथे त्यांनी की तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी? त्यांनी आम्हाला खूप काही सपोर्ट केलाय। मावळ तालुक्यातील नवलाकुंभरे गावामध्ये पहिल्यांदाच स्वयंभू श्रीराम मंदिर दिंडी 16 असा पायीवारी देहू ते पंढरपूर या ठिकाणी निघत होता। त्यावेळी आम्ही प्रशांत दादांकडे पहिल्यांदाच गेलो होतो आणि त्यांना फक्त एकच गोष्टीने बोललं की दादा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे। तर दादांनी आम्हाला न मागता 1 लाखाची भांडी अशी दिली होती। त्यानंतर आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे। माझं जवळजवळ त्या दिंडीमध्ये 200 ते 300 असे महिला भगिनी किंवा सर्व समाजाचे घरकुल असणे किंवा संडास बाथरूमची कामे असेल तर अशा ह्या मार्गातून प्रशांत दादा आमच्या इथे त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे। अशी भरपूर साथ त्यांनी आम्हाला खूप मोठ्या पद्धतीने दिले आहे। आता इथे प्रलंबित कोणते प्रश्न आहेत ज्याच्यासाठी या आता निवडणुकीला उभे राहून तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेणार? आदिवासी समाजातील घरकुल असेल, तसेच त्यांचे संडास बाथरूमचं जे आहे ते, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी लागणारे पाण्याचं पाणी मोठ्या प्रमाणात गटार उघड्या प्रमाणात दिसत आहेत, ते आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही त्यांना भरपूर मतांनी निवडून आणणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।